नमस्कार, मी स्वप्ना उपासनी. माझ्या समिधा मोती क्रिएशन आणि क्राफ्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. आज खूप दिवसानंतर मी पुन्हा एक महिरपचा व्हिडिओ बनवते आहे. ही महिरप आपण आज बनवणार आहोत. ही खूप भरीव दिसते आणि दिसायला फार सुंदर आहे. यामध्ये तुम्ही वेगळे कॉम्बिनेशन घेऊ शकता. मैत्रिणींनो, खूपदा असं होतं की तुम्ही मला कमेंट करता की ही महिरप बनवून दाखवा, याचा व्हिडिओ टाका. पण ना ती महिरप त्या महिरपचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी माझ्या ग्रुपवर असतो. फक्त कलर कॉम्बिनेशन थोडं वेगळं असते. तर चला सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे हे क्रीम कलरचे मोती 4 नंबरचे, हे लाईट ब्लू कलरचे मोती हेही 4 नंबरचे, आणि हे गोल्डन मोती हे 4 नंबरचे, आणि हे 3 नंबरचे रेड कलरचे मोती. तर आपण सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे नायलॉनचा थ्रेड, सुई आणि कात्री. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण सुईमध्ये दोरा ओवून घेऊया आणि लास्टमध्ये दुसऱ्या एंडला लास्टमध्ये आपण एक नॉट बांधून घेऊया. ही पहा, दुसऱ्या एंडवर मी नॉट बांधलेली आहे. उरलेला धागा कापून घ्या. आता सर्वात आधी आपल्याला ब्लू मोती घ्यायचा आहे. नंतर 2 क्रीम, पुन्हा 2 ब्लू, मग 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे. एक गोल्डन, पुन्हा 3 क्रीम, तीन ब्लू, एक गोल्डन आणि 3 हे छोटेवाले रेड मोती. पुन्हा एकदा पाहून घेऊ. आपण एक ब्लू कलरचा मोती घेतला आहे, 2 क्रीम कलरचे, 2 ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन, 3 व्हाईट क्रीम आणि 3 ब्लू, एक गोल्डन आणि 3 रेड कलरचे. या प्रकारे आता हे जे लास्टवाले छोटे 3 रेड घेतले आहे त्यावर जो गोल्डन मोती आहे त्यावरनं आपल्याला सुई आणि हा एक खालचा ब्लू, जे 3 ब्लू घेतले होते त्यामधला खालचा ब्लू आणि एक गोल्डन, अशा 2 मोत्यामधनं आपण सुई वरच्या भागाने ओढून घेणार आहोत. हे बघा, हे खालचे 3 रेड ते सोडून वरचा एक गोल्डन आणि एक ब्लू यामधनं आपण सुई वरच्या भागाने ओढून घेतलेली आहे. आता सुई आपली वरच्या भागाने. आता आपण हा फर्स्टवाला लूप बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि एक पुन्हा गोल्डन, सॉरी क्रीम, असे मोती आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. 2 ब्लू घेतले आपण, 3 आपण घेतलेले क्रीम,
2 ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि परत एक क्रीम. पुन्हा एकदा सांगतेय, 2 गोल्डन, 2 ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि एक क्रीम. आणि आता आपल्याला हा जो पहिलेचा गोल्डन मोती होता याच्या वरील हे जे 3 क्रीम कलरचे मोती होते यामधला, लक्ष देऊन पहा, हे जे घेतलेले होते यातला एक गोल्डन आणि त्याच्यावर 3 मोती होते वरच्या भागाने, त्यातला मधला जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातनं सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. लक्षपूर्वक पहा आणि घट्ट ओढत चला प्रत्येकदा. तर आपला फर्स्ट लूप इथे बनलेला आहे. हा बघा, खालचा फर्स्ट लूप आपला बनला आहे. आता एक क्रीम, 2 ब्लू, आणि 2 व्हाईट म्हणजे क्रीम. पुन्हा एक क्रीम, 2 ब्लू आणि 2 व्हाईट. आणि हा जो सगळ्यात वर पहिला आपण मोती घेतला होता ब्लू, त्यातनं वरच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. तर आपला सेकंड लूप रेडी होईल. हे बघा, लूप रेडी झालेला आहे. आता पुढे वाढूया. पुढेसाठी आपल्याला 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे. सो दोऱ्यामध्ये आपण 3 क्रीम कलरचे मोती घेऊया. एक ब्लू कलरचा आणि परत 2 क्रीम कलरचे, असे 6 मोती आपल्याला घ्यायचे आहे. परत एकदा सांगतेय, 3 क्रीम, एक ब्लू आणि 2 क्रीम. आता ज्या ब्लू कलरच्या मोतीतनं सुई निघालेली आहे त्या खाली 2 क्रीम कलरचे मोती आहे आणि 2 ब्लू कलरचे मोती आहेत. हे जे ब्लू कलरचे मोती त्यातला वरचा मोती, त्यातनं खालच्या भागाने सुई आपल्याला ओढायची आहे. हा ब्लू कलरचा मोती जो आहे त्यातनं खालच्या भागाने, हे पहा, खालच्या भागाने पहिला मोती जो आहे ब्लू कलरचा त्यातनं खालच्या भागाने आपल्याला सुई घट्ट ओढून घ्यायची आहे. तर आपल्याला आणखी एक लूप मिळेल. हा बघा, हा आणखी एक लूप रेडी झालेला आहे. आता सेम इथं इथे आपल्याला एक लूप बनवायचा आहे. त्यासाठी हे जे आहे यातनं हे सेम मोती आपल्याला घ्यायचे, एक ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि एक क्रीम. तर चला पुन्हा घेऊया. एक ब्लू कलरचा मोती, देन 3 क्रीम कलरचे मोती, एक गोल्डन कलरचा मोती आणि परत एक क्रीम कलरचा मोती. परत एकदा सांगतेय, एक ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि पुन्हा एक क्रीम, असे 6 मोती पुन्हा आपण घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, आता आपली सुई जी आहे ती खालच्या भागाने आहे. तर हे जे एक ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि एक गोल्डन, हे गोल्डनच्या नंतर जे 3 क्रीम कलरचे मोती, यातला मधला मोती जो आहे, मधला प्रत्येकदा आपल्याला लूप बनवताना मधल्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर हा क्रीम कलरचा जो मधला मोती आहे त्यातनं सुई खालच्या भागाने आपल्याला ओढून घ्यायची आहे. खालच्या भागाने ही बघा, जशी 2 लूप बनेल ना तर तुम्हाला सगळं यूज टू तुम्ही होऊन जाल. सेमच स्टेप आपल्याला प्रत्येक वेळी रिपीट करत चालायची आहे. आता परत हे खालचे जे लूप आहे हा आपल्याला बनवायचा आहे. यासाठी आपण सुईमध्ये एक क्रीम कलरचा, 3 ब्लू कलरचे, एक गोल्डन, 3 ब्लू कलरचे, एक गोल्डन मोती आणि परत 3 रेड कलरचे,
3 रेड कलरचे मोती आपण घेतलेले आहे. परत एकदा सांगते आहे, एक क्रीम कलरचा, 3 ब्लू कलरचे, एक गोल्डन आणि 3 रेड कलरचे मोती आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. यानंतर हे जे वरचे रेडच्या आधी घेतलेले एक गोल्डन आणि एक पहिला ब्लू, या मोत्यातनं सुई वरच्या भागाने, आता सुई आपली वरच्या भागाने जाणार आहे कारण आपले लूप वरच्या भागाने बनणार आहे. तर आपण वरच्या भागाने ओढून घेऊ, घट्ट जशी पहिल्यात घेतली होती तशीच. आता इथनं आपल्याला सगळ्या आधीच्या स्टेप रिपीट करत चालायचे आहे. हे बघा, सुई आपण वरच्या भागाने ओढून घेतलेली आहे. आता परत 2 ब्लू मोती, 3 क्रीम कलरचे मोती, 2 ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि परत एक क्रीम, 2 ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि एक परत क्रीम. आणि हे जे गोल्डन कलरच्या वरचे क्रीम कलरचे मोती आहे, त्यात 3 मोत्यामधले मधला मोती, 3 मोत्याच्या मधनं एक मधला मोती आहे, त्यातनं वरच्या भागाने सुई ओढून घ्यायची. हा सेकंड लूप आपला रेडी होऊन जाईल. हा बघा, सेकंड लूप आपला रेडी झालेला आहे. आता परत एक क्रीम, 2 ब्लू, 2 क्रीम, एक क्रीम, 2 ब्लू आणि 2 क्रीम मोती घेतलेले आहे. आता हा जो वरचा सिंगल ब्लू मोती जो आपण आधी घेतलेला होता, त्यातनं वरच्या भागाने सुई ओढायची आहे. हा सिंगल जो ब्लू मोती होता, त्यातनं वरच्या भागाने ओढायची आहे. आता परत आपल्याला पहा, हा सेकंड लूप रेडी झाला आहे. आता परत आपल्याला आपली सुई खालच्या भागाने न्यायची आहे. त्यासाठी आपण 3 क्रीम कलरचे, एक ब्लू कलरचा आणि 2 क्रीम कलरचे, 3 क्रीम कलरचे, एक ब्लू कलरचा आणि 2 क्रीम कलरचे. परत हा जो ब्लू मोती आहे, हे जे 2 ब्लू मोती आपण घेतले होते या पहिल्या स्टेपमध्ये, त्यातनं वरचा मोती, त्यातनं खालच्या भागाने आपण सुई ओढून घेणार. आता पुन्हा आपली सुई जी आहे ती खालच्या भागाने आलेली आहे. परत सेम स्टेप आपल्याला रिपीट करत तिसरा लूप बनवायचा आहे. तर आपण थर्ड स्टेप करणार आहोत. सेम स्टेप आता रिपीट करत चालायची आहे प्रत्येकाला. सो एक ब्लू, 3 क्रीम, एक गोल्डन आणि एक क्रीम. आता परत याचा हा जो गोल्डन मोती आहे, याच्या नंतरचे 3 जी क्रीम आहे त्यातला मधला क्रीम मोती, त्यातनं खालच्या भागाने सुई ओढून घेतलेली आहे. हे बघा. आता परत एक क्रीम, 3 ब्लू कलरचे, एक गोल्डन आणि 3 रेड कलरचे मोती. दोऱ्यामध्ये घेतलेले आहे. आता परत हा जो एक गोल्डन आणि एक ब्लू कलर आहे, यात वरच्या भागाने सुई ओढून घेऊ. प्रत्येकदा घट्ट ओढत चला.
आता परत हे दोन्ही लूप आपण कंप्लीट करूया. तर 2 ब्लू, 2 ब्लू, 3 क्रीम, 1 गोल्डन आणि परत 1 क्रीम. मोती आपण घेतलेले आहे. आता परत हा जो गोल्डन मोती आहे यातल्या वरच्या 3 क्रीम पैकी मधल्या क्रीम मोत्यातनं सुई वरच्या भागाने आपल्याला ओढत चलायची आहे. एकदा आपली सुई वरच्या डायरेक्शननी जाईल आहे, एकदा आपली सुई खालच्या डायरेक्शननी जाईल आहे आणि लूप बनत जातील. पुन्हा एक क्रीम कलरचा, 2 ब्लू कलरचे आणि 2 क्रीम कलरचे. परत हा जो सिंगल ब्लू मोती आहे यातनं वरच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. आता आपली सुई वरच्या भागाने पुन्हा हिला आपल्याला खालच्या भागाने आणायचं आहे. त्यासाठी परत आपल्याला 3 व्हाईट कलरचे, 1 ब्लू कलरचा, 2 क्रीम कलरचे मोती घेऊ. हा जो नेक्स्टवाला फर्स्ट ब्लू आहे यातनं खालच्या भागाने सुई घ्यायची. या प्रकारे आपल्याला आपली महिरप पूर्ण करत जायची आहे. तर आपली अशी ही महिरप रेडी होती. हे बघा. यात तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन घेऊ शकता. रेड आणि क्रीमचं कॉम्बिनेशन पण फार छान दिसतं. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि ही भरीव पण दिसते. ताटाला जेव्हा आपण लावतो तर ही फार भरीव दिसते. ही बघा, खूप सुंदर दिसते. वेगळे कलरमध्ये आणखी छान दिसते. मल्टी कलरमध्ये आणखी छान दिसते. तुम्ही नक्की बनवून पहा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.